तर उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावरून फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर ठाकरे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे। फडणवीसांचं दिल्लीमध्ये अर्थमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान बनण्याचं स्वप्न होतं असं म्हणतात संजय राऊत। मात्र मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले आणि फडणवीसांना शिंदेंच्या हाताखाली काम करायला लावलं। तर आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री बनण्याची लायकी तरी आहे का, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थित केलाय। आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवून मी दिल्लीत जाईन, दिल्लीत अर्थमंत्री होईन, दिल्लीत गृहमंत्री होईन आणि मी प्रधानमंत्री होईन। मी त्यांचं स्वप्न मोठं होतं आणि ते स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही, पण त्यांचं हे स्वप्न बहुधा मोदी आणि शहाजींना आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम केलं, असं मला एकंदरीत जे काही राजकारण आम्हाला कळतं त्यानुसार दिसतंय की इतकं मोठं स्वप्न जेव्हा फडणवीसजी पाहायला लागले तेव्हा मोदी आणि शहांनी काहीतरी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावलं। यालाच मोदी शहांची राजनीती म्हणतात। आदित्य ठाकरेंना कधी कोणी मुख्यमंत्री केलं नसतं, मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कोणी। काय लायकी आहे, कुठल्या पंचायत ते पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम केलं आहे। कधी रेशन कार्ड काढलं आहे, कधी आधार कार्ड काढलंय कुणाचं। एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ऍक्सिडेंटनी, पण काय लायकी आहे, मुख्यमंत्री पदाची लायकी आहे, कोण शब्द देईल त्यांना।